गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पासाठी छान असे तळणीचे मोदक ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकून हे अशा प्रकारे घट्टसर कणिक मळून घेतली आहे. घट्ट मळायची, जास्त पातळ नाही, म्हणजे लाटायला एकदम सोपी जाते. म्हणजे अर्धा तास मी मळून ठेवली होती. अर्ध्या तासानंतर छान अशी तेल लावून ते एकसारखी मळून घ्यायची. आपण एकदमच एकसारखे मोदक यावेत म्हणून मोठी लाटी लाटून त्याचे एक पारी मोठी करणार आहोत आणि वाटीच्या साहाय्याने आपण छान असे एकसारखे मोदक करणार आहोत. तेलावर लाटत आहे मी, तेल लावून. हे बघा, अशा प्रकारे छान पातळसर लाटी लाटून घ्यायची आहे. खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात. 8 ते 10 दिवस राहतील एवढे सुंदर मोदक आणि चवीला तर एक नंबरच होतात. हे बघा, अशा प्रकारे लाटून घ्यायची. आपण घट्ट कणिक मळल्यामुळे लाटायला एकदम सोपी जाते, अजिबात चिकटत नाही. तुमची जर कणिक पातळ झाली असेल, पीठ पातळ झालं असेल, तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे मी एवढी पातळ लाटी लाटून घेतली आहे. त्यानंतर वाटीच्या साह्याने किंवा तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने त्याचे असे गोल पाडू शकता. जेवढा मोठा तुम्हाला मोदक हवा आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता. हे बघा, अशा प्रकारे एका वेळेस आपले 5 मोदक होत आहेत बघा. असे जर तुम्हाला एकसारखे करायचे असेल तर अशा साह्याने तुम्ही करू शकता. जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याचं खूप सुंदर होतात, अगदी एक नंबरच. त्या सारणासाठी मी खोबरं किसून घेतलं होतं, खाऊन घेतलं होतं आणि गूळ एक वाटी, खोबऱ्याला पाऊण वाटी गूळ घातला आहे. मला गोड जरा थोडं जास्तच आवडतं. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्यायचं आहे. आणि थोडीशी वेलची पावडर टाकून मी अगोदरच सारण बनवून ठेवलं आहे. ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, फक्त मोदक कसे बनवायचे ते दाखवते आहे. हे बघा, अशा प्रकारे सारण केलं आहे. त्यामध्ये पेढे शिल्लक होते, मी ते टाकले आहेत आणि एक नंबरच चव लागणार आहे. तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण इथे वापरू शकता. खूप सुंदर होतात आणि एकदम करायला सोपे. बघा, तुम्हाला पारी नाही करायला आली ना तरी चालेल, एवढे सहज. बघा, अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे पहिल्यापासून आम्ही अशीच बनवतो. हे बघा, एकदम सहज होतात. अजिबात त्याला पाकळ्या वगैरे पाडायची गरज नाही पडत. बघू शकता आपण किती सुंदर. हे बघा, अगदी न पारी पाडता पण त्याच्या पाकळ्या होत आहेत. गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक, जे की खायला एकदम खुसखुशीत लागतात. हे बघा, तुम्हाला जर पारी हवी असेल तर अशा प्रकारे तुम्ही बोटाच्या साहाय्याने करू शकता. खूप सुंदर होतात. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तुम्हाला मी दुसरा पण मोदक बनवून दाखवते. हे बघा, नुसते घड्या घालायच्या त्याच्या कडेने, पाऱ्या बनवल्या नाही तरी पण आपला मोदक एक नंबरच होतो, अगदी सहज. एका वेळी तुम्ही 21 मोदकाला तुम्ही सगळी तयारी केली तर 10 मिनटात तुमचे सर्व मोदक तयार होतील. हे बघा, तुम्हाला पारी हवी असेल तर अशा प्रकारे तुम्ही चिमटीत धरून त्याची पारी बनवू शकता. खूप सुंदर आणि खूपच छान लागतात. तेल टाकून कणिक मळल्यामुळे तर खूपच खुसखुशीत. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल पूर्ण गरम करून घेतलं आहे आणि मध्यम आचेवर आपण हे मोदक छान असे खुसखुशीत तळून घेणार आहोत. एकदम अप्रतिम अशी रेसिपी, अगदी ज्यांना मोदक बनवायला येत नाही त्यांच्यासाठी तर अगदी एकदम सहज आणि सोपी बनणारी रेसिपी आहे. हे बघा, अशा प्रकारे छान आपण तळणीचे मोदक करत आहोत. मैत्रिणींनो, रेसिपी जरी आवडली तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करा. खूप सुंदर गणपती बाप्पाला निरोप देताना हे मोदक बनवले आहेत. म्हटलं चला, आज उशिरा व्हिडिओ अपलोड करते आहे, म्हटलं चला तुमच्यासाठी आज रेसिपी दाखवूया. खूप सुंदर होतात आणि एकदम तुमच्या घरातील साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता.
एकदम सोपी पद्धत. फक्त तळायला तुम्ही खालीवर सारखे करायचे आहे. त्याची जी जाड बाजू आहे वरती आपण त्याला पाकळी केली आहे ती जरा थोडीशी जास्त तळायची, म्हणजे छान खुसखुशीत होतात. हे बघा, आलटी-पलटी करून घ्यायचे. खूप सुंदर आणि खूपच छान होतात. कलर तर एकदम अप्रतिम होतो बघा. तुम्ही असे खुसखुशीत भाजले ना तर ते तुम्ही 8 ते 10 दिवस ठेवू शकता. एवढे सुंदर तळणीचे मोदक होतात बघा. खूप सुंदर होतात. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशनचे व्हिडिओ पाहत जा. हे बघा, नोटिफिकेशनचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे जे नवीन व्हिडिओ अपलोड केलं जाईल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा किती सुंदर, अगदी कलर बदलेपर्यंत आपण तळून घेत आहोत. खूप सुंदर, बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि खायला पण तेवढेच अप्रतिम. सारण तुम्ही तुमच्या आवडीचं बनवू शकता. आम्ही ओल्या खोबऱ्याचं बनवतो, काही ठिकाणी तिळाचं पण बनवतात, पण आमच्याकडे आता आम्ही ओलं खोबरं, गूळ आणि वेलची पावडर टाकतो, थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकतो. ते मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, खूपच लाँग व्हिडिओ होईल म्हणून फक्त तुम्हाला रेसिपी दाखवली आहे की व्हिडिओ कसे बनवायचे ते. हे बघा, छान असे आपले तळून झाले आहेत. मोदकाचा रंग तुम्ही बघू शकता. बघा किती अप्रतिम झाला आहे. तुम्हाला मी डिशमध्ये सर्व करून दाखवते. गणपती बाप्पाचा फेवरेट प्रसाद म्हणजे मोदक. गूळ खोबरं त्याला खूपच आवडतं आणि मोदक तर अगदी त्याचा आवडता पदार्थ आहे. तुमच्यासाठी ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. बघू शकता किती सुंदर आणि किती अप्रतिम असे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक आज तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते पण कमेंट करायचे आहे. खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात. 8 ते 10 दिवस टिकतात. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.